आपल्या करिअर सुरुवात केली, पण ती सुरुवात करत असताना परिस्थिती बेताची, हलाखीची. आपल्या परिस्थितीकडे न पाहता मनातल्या असणाऱ्या कलेची मनस्थिती ओळखली आणि मला काहीतरी करता येईल, माझ्यातले असणारी उपजत गुण मला बाहेर काढता येतील. आणि सहज राणावणामध्ये फिरत असताना, रस्त्यातून फिरत असताना माणसं पाहिली. खरं तर माणसं पुस्तकं वाचतात, ज्यानं माणसं वाचली, माणसांचे हावभाव वाचले, त्यांच्यातला आतला आवाज वाचला आणि तो आवाज आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा असणारा शो अर्थात चला हवा येऊ द्या या फेममध्ये, चला हवा येऊ द्या फेम, ज्यांना आपण सातत्यानं पाहतो, हास्यवीर, हास्य सम्राट अर्थात गणेश दादा देसले. एकदा जोरदार टाळ्यांचा आपण गजर करायचा आहे गणेश दादासाठी. खरं तर गणेश दादांची सुरुवात याच कुणबी महोत्सवाच्या मंचातून झाली. कुणबी महोत्सवाच्या मंचावर गणेशदादांना सादरीकरणाची एक संधी मिळाली आणि बऱ्याच जणांनी पाहिलं की असा हरहुन्नरी कलाकार आपल्यामध्ये, आपल्या मातीमध्ये दडलाय. आणि अनेक जण गणेशदादा यांच्याकडे जाऊ लागले, त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊ लागले आणि बघता बघता हा कलाकार उभ्या महाराष्ट्रभर पोहोचला. असा मिमिक्री मॅन अर्थात गणेश दादा देशले. एकदा जोरदार टाळ्यांचा आपण गजर करायचं. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बघा, बरेच कलाकारांना आपण टी व्हीवर बघतो, पण हेच कलाकार आपला आठवडी बाजार भरतो आणि या आठवडी बाजारामध्ये काही कलाकार वस्तू विकण्यासाठी दुकान लावतात. सर्वप्रथम दादा गोंडके काय वस्तू विकतात बघूया. दादा गोंडके जर वस्तू विकत असते तर कशा पद्धतीने वस्तू विकल्या असतात. दादा गोंडके, घ्या 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 मायला तुमच्या नाडीवाली चड्डी घ्या, नाडीवाली, खालून पण हवा वरतून पण हवा. अहो नाडीवाली चड्डी म्हणजे आता ती फॅशन आहे, पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला अशी चड्डी भेटणार नाही. हो हा नवीन माल आहे, नवीन माल. उल्हासनगर, कल्याण कुठंच भेटणार नाही. तुम्हाला भेटेल ती आपल्या शहापूर कुणबी महोत्सवमध्ये. यानंतर अवघ्या महाराष्ट्राचे सरपंच निळू फुले साहेब यांचं सुद्धा दुकान असतं. निळू फुले साहेब, निळू फुले साहेब साड्या विकतायत. निळू फुले साहेब, वा 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 बाई बाई, तुम्ही साडी घ्या, सेल लावलंय सेल. लाल घ्या, काळी घ्या, पिवळी घ्या, स्वस्तात भेटणार तुम्हाला. वा 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 वा, काय काय साड्या आहेत. असा माल तुम्हाला कुठं भेटणार. आमच्या दुकानाचं नाव होलसेल सर. एक बाई निळू भाऊंच्याकडे येतो आणि बोलतोय, निळू भाऊ तुमच्याकडून मागच्या वेळेला साडी घेऊन गेली, तिला होल होता. निळू भाऊ बोलतात, बाई तुम्ही दुकानाचं नाव वाचलं नाही, होलसेल आहे तर होल असणारच. यानंतर ज्यांना आपण अनेक साऊथ आणि मराठी सिनेमामध्ये बघितलं असेल, सयाजी शिंदे साहेब उंदराचं औषध विकतात. सयाजी शिंदे साहेब यांचा सुद्धा स्टॉल आहे. सयाजी शिंदे बाजूला एक नळू भाऊंच्या. अरे तुझ्या आईला इकडे उंदीर, तिकडे उंदीर, चायला उंदीरच उंदीर. उंदराचे आम त्रास दिले नारो, उंदराचं औषध घेऊन जा. गारंटी के साथ भी, गारंटी के बाद भी, अगर चूहा नहीं मरा तो मेरे पास आना. अरे सस्ते में देता हूँ. नाना पाटेकर साहेब सुद्धा त्यांच्या साईडला दुकान असतं. नाना पाटेकर साहेब, अच्छा है, अच्छा है, क्या अच्छा है. अरे मच्छर मारने का बैट अच्छा है. चला जब भी खिड़की खोलता हूँ मच्छर आता है, खून पीता है. ए कलामोली बाई चल आजा, ए कलामोली बाई. धन्यवाद. तो ज्या स्टेजवर जो गाजतो तो महाराष्ट्रभर गाजतो. ह्या इथे या ठिकाणी एक पुरावा नक्कीच मिळाला आणि म्हणून आपली पायल सुद्धा महाराष्ट्रभर जाईल यात काही शंका नाही. गणेशजी देसले यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यासाठी राहुल दादा ठाकरे, त्याचबरोबर विजय दादा म्हणजे आपण गणेश दादांना सन्मानित करायचं. यानंतरचं पुढील सादरीकरण करण्यासाठी पौर्णिमा काकडे
अर्थातच चंद्र पुनवीचा असं म्हणत पौर्णिमा यांच्या गीताचा आनंद आपण घेण्यासाठी निमंत्रित करूया पौर्णिमा काकडे यांना.